पृथ्वीवरचा स्वर्ग नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर आज दहशतवाद्यांच्या गोळीबारानं थरारलंय आणि पांढरी शुभ्र भूमी पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली आहे। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे। दहशतवाद्यांनी 50 पेक्षा अधिक गोळ्या चालवल्या, ज्यामध्ये 28 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। या दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। TRF या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक इथे येत असतात। बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलंय। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झालंय। परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागलेत। तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। दिलीप डिसले आणि अतुल मोने असे मृत पर्यटकांची नावे आहेत। तर पनवेलचे माणिक पटेल आणि S भालचंद्र राव हे 2 पर्यटक जखमी झाले। या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत। आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, आम्हाला विश्वास आहे। तर अकोल्यातून काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले 16 पर्यटक सुखरूप असल्याचं कळतंय। पहलगाम हल्ल्याची माहिती मिळताच पर्यटकांना वाटेत थांबवण्यात आलं। पहलगामला जाण्याऐवजी अकोल्यातील पर्यटक सोनमर्ग मार्गे श्रीनगरमध्ये दाखल झाले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा फटका बसलेले महाराष्ट्रातील पर्यटक प्रगती जगदाळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। या संभाषणातून शिंदेंनी तिथला थरारक प्रसंग सांगितला। महाराष्ट्रातले पर्यटक आहेत। मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो। तिने मला सांगितलं की आमच्या समोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घातल्या। अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला। ते भेदरलेल्या अवस्थेत होते। मी त्यांना सांगितलं की केंद्र सरकार स्वतः गृहमंत्री तिथं पोहोचतायत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।